कोणत्या साहित्याला किती वेळ भाजायला लागतो, कोणत्या साहित्यांसाठी कोणत्या मसाल्यांसाठी तेल वापरावं, कोणते मसाले सुके वापरावे, हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इथे डिटेल्समध्ये सांगितल्या जातील। व्हिडिओ पूर्ण बघा। त्याच्यामुळे घाटी मसाला बनवणं सोपं आहे, पण काही गोष्टींमध्ये तुम्हाला लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। इथे आपण 4 प्रकारच्या मिरच्या घेतो आहे। मिरचीला हात लावण्या अगोदर हाताला तेल लावणं आवश्यक आहे, किंवा तुम्ही ग्लोव्हजही यूज करू शकता। ही बेडगी मिरची आहे, थोडी क्रश सारखी, ही मीडियम तिखट असते, या प्रकारची असते। इथे आपण घेतलेली आहे ही शंकेश्वरी मिरची, थोडी लांबसर असते, चपटी असते। इथे आहे काश्मीरी मिरची, बेडगी मिरची सारखीच असते, पण ही खूप कमी तिखट मिरची असते, थोडीशी जाड असते, ही पण नरम आहे, ही आपल्याला सुकवून घ्यावी लागेल। इथे घेतलेली आहे लवंगी मिरची, ही खूप तिखट असते, कलर कमी असतो, तिखटपणा जास्त असतो, शक्यतो ही अशी टोपीवाली घ्यावी। ही पण नरम आहे, ही पण आपल्याला सुकवून घ्यायची आहे। ह्या असा कचरा पांढरा पडलेल्या मिरच्या ह्या आपल्याला निवडून काढायच्या आहेत, ह्या फेकून द्यायच्या आहेत। आपण इथे 4 प्रकारच्या मिरच्या वापरतो, पण त्या 4ही प्रकारच्या मिरच्या ज्यावेळेस आपण बाजारातून विकत घेतो त्यावेळेस त्या वेगवेगळ्याच घेऊन याव्या। सुकवताना त्या वेगवेगळ्या सुकवायला टाकाव्या, कारण लवंगी मिरची लवकर सुकते, बेडगी मिरचीला थोडा वेळ लागतो आणि काश्मीरी मिरचीला सुकायला जरा जास्तच वेळ लागतो, त्यामुळे मिरच्या ह्या वेगवेगळ्याच ठेवाव्या। भाजतानाही तोच प्रॉब्लेम होतो की लवंगी मिरची पटकन भाजली जाते, पटकन लाल होते, काळपट दिसायला लागते, आणि काश्मीरी मिरचीला थोडा वेळ लागतो। कांद्याचे बारीक काप करून उन्हामध्ये 2 दिवस सुकायला ठेवावे। आपण कोथिंबीर थोडीफार सुकवून घेऊ, म्हणजे त्याच्यातलं जास्तीचं पाणी सुकवून घेऊ। लसूण काही जण सोलून घालतात किंवा काही जण डायरेक्टच टाकतात, तसाही चालतो। असे जे पातळ काप करून आपण आपण सुकवून घेऊ। शक्यतो सर्व मसाले सुरुवातीला ज्यावेळेस आणतो त्यावेळेस ते निवडून घ्यावे। गरम मसाल्यांना थोडंसं ऊन दाखवून घ्यावं, अगदी कडक उन्हामध्ये मसाले सुकू नये, पण थोडंफार उन्हामध्ये ठेवावे। धणे जिरे व्यवस्थित साफ करून पाकडून घ्यावे। इथे आपण घेतो पाव किलो लसूण सोललेला, खोबरं घेतलं आहे पाव किलो, बारीक चिरून घेतलेला आहे। हा कढीपत्ता धुवून सुकवून घेतलेला आहे। इथे कोथिंबीर 1 जुडी धुवून सुकवून घेतलेली आहे। 1 किलो कांदा बारीक चिरून तो सुकवून घेतलेला आहे।
ही आहे जावेत्री 10 ग्राम, काळी मिरची 10 ग्राम, चक्री फूल 10 ग्राम, इथे 15 ग्राम आपण दालचिनी घेतलेली आहे, इथे 10 ग्राम दगडफूल घेतलेलं आहे, हे कंकोळ आहे, हे घेतलेलं आहे 10 ग्राम, त्रिफळा 10 ग्राम घेतलेला आहे, मेथी दाणे 25 ग्राम, लवंग 10 ग्राम, मायपत्री 10 ग्राम, हिरवी वेलची 10 ग्राम, काळे मिरे 40 ग्राम आणि हा तेजपत्ता 10 ग्राम, इथे पाव किलो धणे, ओवा 10 ग्राम, जिरे 100 ग्राम, बडीशोप 50 ग्राम, शहाजिरे 20 ग्राम, ही आहे खसखस 20 ग्राम, तीळ, पांढरे तीळ 75 ग्राम, काळे तीळ 75 ग्राम, हे अशा प्रकारचे काळे तीळ घेतलेले आहेत, हे आहेत 75 ग्राम, राई घेतलेली आहे 50 ग्राम, जाडा हिंग आपण बारीक वाटून घेतलेला आहे, हा आहे 10 ग्राम, 40 ग्राम हळद आहे, ही पण बारीक वाटून घेतलेली आहे, काळं मीठ आहे, हे आपण 50 ग्राम घालत आहे आणि हे जाडं मीठ आहे, हे आपण 300 ग्राम घालत आहे. हे सर्व मसाले आपण तळून घेणार आहोत म्हणून हे वेगळे ठेवलेले आहेत. हे गरम मसाले, धणे किंचित तेल टाकून आपण भाजून घेणार आहोत. ओवा, बडीशोप, जिरे, शहाजिरे हे नुसतेच भाजणार आहे, याला तेल नाही वापरायचं आहे. तीळ, राई आणि काळी तीळ हे तडतडेपर्यंत भाजणार आहोत आणि या 3 पावडर काहीही करायच्या नाही आहेत, आपण बारीक केलेल्या आहेत. हे मीठ पण आपण या भाजून घेणार आहोत, त्यामुळे हे सगळे पदार्थ आपण वेगवेगळे प्रकारे ठेवलेले आहेत. आणि इथे आपण 1 वाटी तेल घेतलेले आहे. मसाले भाजताना ते शक्यतो बारीक ते मध्यम गॅसवरच भाजावे, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात. शक्यतो लोखंडाचीच कढई वापरावी किंवा तुम्ही ॲल्युमिनियमची वापरू शकता, पण लोखंडाची कढई वापरणं बेस्ट असतं. आपल्या भारत देशाला मसाल्यांचा वारसा लाभलेला आहे, म्हणून जगभरामध्ये एक मसाल्यांची राजधानी म्हणून भारताची एक वेगळी ओळख आहे. मसाले पदार्थांना एक नैसर्गिक रंग देतात, उत्तम चव देतात, मनमोहक सुगंध देतात आणि त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे ते प्रत्येक ठिकाणी वापरले जातात. जसे की आपण मसाले वापर केल्यानंतर, आपण जेवणामध्ये मसाल्यांचा वापर केल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, भूक वाढते, वजन कमी होते, अशा अनेक गुणधर्मांनी संपन्न मसाले हे आपल्या रोजच्या आहारात येणं आवश्यक आहे. प्रत्येक भागामध्ये जे पदार्थ पिकले जातात त्याचा वापर त्या जेवणामध्ये, त्या संस्कृतीमध्ये केला जातो. जसं की घाटावर राहणारे लोक, जसं कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे या ठिकाणी घाटी मसाला वापरला जातो. कांदा, लसूण, खोबरं, वेगवेगळे मसाले वापरून एक परफेक्ट ब्लेंड असा एक घाटी मसाला तयार केला जातो, जो महिन्यानुमहिने टिकवला जातो आणि एक अप्रतिम चव देतात.
मसाला कुटण्यासाठी तुम्हाला कांडप मशीन पण असते, त्याच्यामध्ये तुम्ही मसाले आणि बाकीचे जे ओले जिन्नस आहेत ते वेगवेगळे दिले तरी ते कांडप मशीनवाले तुम्हाला व्यवस्थित बारीक मसाला वाटून देतात, सगळं मिसळूनही देतात. पण जर तुम्हाला घरीच करायचं असेल तर एक तर तुम्ही मिरची पावडर बारीक करून आणून त्याच्यानंतर घरीच मिक्सरमध्ये बाकीचे ओले जिन्नस वाटून नंतर तुम्ही मिक्स करू शकता, किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये सर्व साहित्य वेगवेगळं वाटून त्याच्यानंतर मिक्स करू शकता. गरम मसाल्याची वेगळी पावडर बनवू, त्याच्यानंतर आपण हे आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेऊ. आपण हे तीळ आणि राई वेगळं वाटून घेऊ, खोबरं वेगळं वाटून घेऊ आणि हा कांदा वेगळा वाटून घेऊ आणि नंतर मग सगळं साहित्य एकत्र करू. घाटी मसाला साठवताना तो जर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये ठेवला तरी चालेल, किंवा तुम्ही चिनी मातीच्या बरणीत ठेवू शकता, किंवा अजूनही तुम्हाला जर चांगला टिकवायचं असेल तर तुम्ही त्याचे छोटे छोटे पॅकेट्स करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वेगवेगळे पाव किलो, अर्धा किलो किंवा 1 किलो अशा पिशवीमध्ये वेगवेगळे पॅकेट्स करूनही ठेवू शकता. त्याच्यामुळे त्याचा रंग जास्त दिवस चांगला टिकतो, तो छान ताजा राहतो, बऱ्याच दिवस तो टिकतो. आणि जेव्हा तुम्हाला हवा असेल तेव्हा एक एक पॅकेट तुम्ही घेऊ शकता. मिरची मसाला कोणतेही मसाल्यांचे घटक हाताळताना जी भांडी आपण वापरतो ती व्यवस्थित धुवून पुसून घेतलेली असेल, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अगदी कणही राहायला नको, पाण्याचा थेंबही राहायला नको, नाही तर मग तुमच्या मसाल्याला बुरशी लागते. असंच असेल झणझणीत घाटी मसाला, कोल्हापुरी मसाला किंवा आणखी कोणतेही मसाले तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार ऑर्डर करू शकता. ते तुम्हाला घरपोच मिळतील. त्यासाठी मध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. 40 ते 50 प्रकारचे मसाले आपण उपलब्ध करून देतो.